हॅलो डॉक्टर. हाय. आम्ही आपले QRST चे व्हिडिओ बघतो, पेशंट्सचे टेस्टिमोनीज बघतो, पण नक्की QRST काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हॅलो, मी डॉक्टर गजेंद्र सिलीमकर. आय एम इंटिग्रेटेड प्रॅक्टिशनर इन पनवेल, नवी मुंबई, महाराष्ट्र सिन्स लास्ट 15 years. नक्की QRST म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्यासाठी आपण इथे आज आलात तर QRST ही जी ट्रीटमेंट आहे दॅट इज कॉल्ड एज अ क्वांटम बायो रिजनरेटिव्ह सेल स्टिम्युलेशन टेक्नॉलॉजी. एव्हरीथिंग मस्क्युलोस्केलेटिव्ह ट्रीटेड नॉन इन्व्हेसिव्हली. याचाच अर्थ असा की ज्या ज्या ठिकाणी डिजनरेशन आहे, ज्या ज्या ठिकाणी शरीरामधल्या हाडांची झीज झालेली आहे, ज्या ज्या ठिकाणी सांध्यांची झीज झालेली आहे, तिकडे रिजनरेशन थेरपी थ्रू आपण उपचार करतोय. आणि हे जे सगळे उपचार आहेत यामध्ये कुठेही औषधींचा वापर नाहीये आणि ह्यामध्ये आपण सर्जरी अवॉइड करू शकतो. म्हणून अशा स्वरूपाचं हे जे काही आपण ट्रीटमेंट सुरू केलंय हे महाराष्ट्रात सर्वप्रथम हे ट्रीटमेंट पनवेल येथे आपल्याकडे सुरू झालेलं आहे. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही जर्मन टेक्नॉलॉजी आहे आणि ह्याचं जे काही काम आहे ते आज आपण काही आपल्या व्हिडिओज मध्ये आपण ते टेस्टिमोनी बघितलेले आहे. QRST बद्दल तर आम्हाला समजलं, पण QRST मशीन आम्ही ही पाहू शकतो, आपल्या पाठी आहे, पण त्याच्याबद्दल आम्हाला अजून जाणून घ्यायला आवडेल की ती नक्की मशीन कशी आहे, कसं काम करतं, कारण की आम्हाला दोन वेगवेगळे मशीन्स दिसत आहेत. तर त्याबद्दल नक्कीच QRST चा हा जो युनिट आहे आपण समोर बघतात त्यातले हे दोन पॅनल आहेत. त्यातला हा त्याचा कंट्रोल पॅनल आहे आणि त्याचबरोबर हा जो आहे हा इकडे प्रोसिजर पूर्ण केली जाते. QRST मध्ये जे काय आपण बघतोय त्याच्यामध्ये आपण क्वांटम बायो रिजनरेटिव्ह सेल स्टिम्युलेशन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आपल्याला काही स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीज आपल्याला डिसीज पार्टला स्टिम्युलेट करायचं काम करतात. त्या स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत त्या काही बायोफिजिसिस्ट आहेत त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. मग ज्या पद्धतीने जे 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 आपल्या बॉडीमधले ऑर्गन्स आहेत किंवा बॉडीमधले जे पार्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की कार्टिलेज आहे, बोन आहे, मसल आहे, स्पाइन आहे, टेंडन आहे, लिगामेंट आहे, अशा ठिकाणी जी काही इंजुरी झाली आहे किंवा जो डॅमेज झालाय दॅट कॅन बी क्युअर बाय दॅट स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी. आणि ती फ्रिक्वेन्सी जी आहे त्या फ्रिक्वेन्सीचे काही कार्ड्स बनलेले असतात. आपण जे काही पेन असेसमेंट करू, पेशंटची जी काही आपण हिस्ट्री घेऊ, पेन असेसमेंट करू, त्याप्रमाणे आपण पेशंटचा एक शेड्यूल ठरवतो. पेशंटचा शेड्यूल ठरवल्यावर त्याप्रमाणे त्याचे काही सेशन्स ठरतात. मॅक्सिमम आपण 9 सेशन्स करतो आणि मिनिमम 5 सेशन्स करतो. 5-7-9 असा प्रोटोकॉल आहे. त्यात प्रत्येक सेशन हा 1 तासाचा सेशन असतो. इकडे आल्यावर पेशंटला या युनिटमध्ये झोपवलं जातं आणि त्याला जे काही स्पेसिफिक कार्ड डेडिकेटेड असतं ते कार्ड त्याच्यामध्ये आपण या कंट्रोल पॅनलमध्ये इन्सर्ट करतो आणि त्या फ्रिक्वेन्सीचे वेव्स त्या पार्टला मिळतात. आपण आता आम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी ते ऍप्लिकेबल होईल QRSTचं ट्रीटमेंट. तर ते नक्की कुठे कुठे आपल्याला ऍप्लिकेबल होईल? म्हणजे आपण एक्झॅक्टली आपल्याला त्याचे इंडिकेशन्स काय काय हे जाणून घ्यायचे. तर मोस्ट ऑफ दी हे जे ट्रीटमेंट आहे दिस इज कॉल्ड रिजनरेशन फॉर हिलिंग. हिलिंग कशा कशाचं करतं त्याच्यामध्ये टेंडनच्या ठिकाणी काम केलं जातं, कार्टिलेजच्या ठिकाणी काम केलं जातं, बोनच्या ठिकाणी काम केलं जातं, मसलच्या ठिकाणी काम केलं जातं. तसंच ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ऑस्टिओपोरोसिस, ज्या ज्या ठिकाणी कॅल्शियम कमी झालेलं आहे त्या ठिकाणी कॅल्शियम जे भरण्यासाठी किंवा कॅल्शियम वाढण्यासाठी याचा फायदा होतो. अशा स्वरूपाचे वेगवेगळे कार्ड्स आपण इंडिकेट केले. म्हणजे जे वय वर्ष 30 नंतर जे डिजनरेशन चालू होतं त्यानंतर जे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्स मध्ये आपण हे वापरू शकतो. म्हणजे आपण लंबर स्पॉन्डिलोसिस म्हणा, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणा, फ्रोझन शोल्डर म्हणा, ऑस्टिओआर्थरायटिस नी, अशा सगळ्यामध्ये QRSTचं मशीन काम करतं. आता अजून एक प्रश्न असा मनात येतो की मशीन QRST जी आहे ती साधारण MRI मशीन सारखी दिसते, बरोबर? तर एक कुतूहलयुक्त भीती अशी आहे की किती सेफ आहे? एक्झॅक्टली. आपण जेव्हा बोलतोय मशीनचं दिसताना चित्र तसं बघतोय आपण, MRI वगैरे जेव्हा मशीन बघतो त्यामध्ये गेल्यावर प्रत्येकाला एक भीती असते आणि त्या एकांतात जे काय आपण ते आवाज ऐकतो आणि तर इथे आपण जसं घरी बेडवर झोपतो त्या पद्धतीने आणि तेवढं हे सेफ असणारं मशीन आहे. आपल्याला जे काही सेशन दिलं जातं त्या 1 तासाच्या सेशन मध्ये आपण शांतपणे इथे फक्त झोपून राहायचंय. कोणत्याही पद्धतीचे साईड इफेक्ट्स या मशीन मध्ये नाहीये. टोटली सेफ आणि आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने कुठल्याही घातक अशी किरणं याच्यातून जनरेट होत नाही. त्याचबरोबर
ह्यामध्ये आपण जसं म्हटलं की MRI मधले जे काही फ्रिक्वेन्सीज आहेत त्या फ्रिक्वेन्सीज वेगळ्या आहेत आणि ह्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असल्या कारणाने याचं कुठल्याही पद्धतीने आपल्याला नुकसान होत नाही। याच्या फक्त कॉन्ट्राइंडिकेशन्स मध्ये आपण असं म्हटलंय की ज्या ज्या ठिकाणी काही लाईव्ह इम्प्लांट्स आहेत, म्हणजे जसं आपण पेसमेकर्स म्हणू किंवा काही गोष्टी असतील किंवा हार्टमध्ये काही ऑपरेशन झालेले आहेत, काही इम्प्लांट्स असतील, त्या ठिकाणी आपल्याला हे मशीन वापरण्यासाठी मर्यादा आहे। तसंच गर्भवती महिलांमध्ये पण हे मशीन वापरता येत नाही। आम्ही आतापर्यंतचे जे व्हिडिओ बघितले त्यातले बहुतांशी सिनियर सिटीजन्सचे आहेत, तर एक्झॅक्टली किती वयापासून ही ट्रीटमेंट घेऊ शकतात? आपण असं म्हणूया QRST जे इंडिकेशन्स मध्ये आपण बघितलं, इट वर्क्स ऑन अ डिजनरेटिव्ह चेंजेस। तर डिजनरेशन जे आहे, आता आपण जर बघितलं तर वयवर्ष 30 पासून डिजनरेशन सुरू व्हायला सुरुवात होतं। कॅच देम अर्ली, जर लवकर आपण जर ट्रीटमेंट सुरू करतोय तर आपण पुढे येणारे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते प्रिव्हेंट करू शकतो। म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्ये जर आपल्याला काही सिम्पटम्स दिसले तर आपल्याला 35-40 वर्षापासूनचे पण आपल्याकडे पेशंट आहेत आणि मॅक्सिमम आपल्याकडे 70-75 पर्यंतचे पेशंट आहेत। त्यानुसार जर आपण विचार केला तर 35 पासून 75 पर्यंतच्या ज्या काय वयोगटातली लोक आहेत आणि हु आर सफरिंग फ्रॉम ऑल मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर जे आपण आतापर्यंत सांगितलेले आहेत, तर त्यावर QRST ट्रीटमेंटचा उपचार फायद्याचा होऊ शकतो। तर डॉक्टर, आपण जी QRST बद्दल माहिती दिली त्याच्यामुळे आम्हाला अजूनच क्लॅरिटी मिळाली आहे। तर नक्कीच, आणि अजूनही आपल्याला त्याचा रिअल एव्हिडन्स एक्सपिरियन्स जर घ्यायचा असेल तर आपण नक्कीच खाली लिहिल्यावर पत्त्यावर आपल्याला येऊन भेटू शकता। नियोजित वेळेनुसार आपल्याला वेळ देता येईल आणि आपल्याला QRST विषयी आणखीन चांगली माहिती देता येईल। इकडे येऊन आपण त्याचा अनुभव पण घेऊ शकता। धन्यवाद। थँक्यू डॉक्टर।